हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. चला जेवून घेऊ, मलाही भूक लागली आहे, ती म्हणाली. तसा तो उठला आणि तिच्या बाजूला बसला. तिने प्लेट्स घेतल्या, त्यात त्याला चपाती आणि घातक पनीरची भाजी वाढली आणि एका बाजूला मशरूमची भाजी. तो स्वतःच्या प्लेटमध्ये वाढणार तोच त्याने तिला थांबवलं आणि इशारा केला. तशी ती गालात हसली. त्याने तिला एक घास भरवला, तशी तिने पण त्याला एक घास भरवला. असं करत जेवण झाल्यावर ती उठली. वाटेत तिने ड्रायव्हर काकांना कार थांबवायला सांगितली आणि उतरून पळतच रस्ता क्रॉस करून आईस्क्रीमच्या दुकानात गेली. तिथून आईस्क्रीमचे 2 बॉक्स घेतले आणि परत येताना पळत रस्ता क्रॉस करत असताना समोरून एक कार जवळून गेली. ती मागे झटका देत थांबली. प्रचंड घाबरली होती. ड्रायव्हर काकांनी हे पाहिलं आणि पळत आले. तिला घेऊन पुन्हा कारमध्ये बसले. सगळे आपापल्या पार्टनरसोबत डान्स करत होते. मितेश दिशासोबत डान्स करताना गुंतला होता. सगळे स्टेप बाय स्टेप डान्स करत होते. दिवसभर डान्स करून सगळे थकले होते, त्यामुळे थोडा रेस्ट घेऊन सगळे घरी जायला निघाले. आता कसे जाणार आहात? मितेश विचारतो. मी प्रिशाला ड्रॉप करतोय, मयंक म्हणाला. मी कसा तरी मनविलय हिला, तर करिश्माला मी सोडतो, मॉन्टी म्हणाला. आता मितेश आकाशकडे बघतो आणि आकाश कविताकडे. मी जाईन टॅक्सी करून, कविता म्हणाली. नो नो, अजिबात नाही, मी सोडतो तुला, आकाश डायरेक्ट म्हणाला. तसा मितेश गालात हसला. सगळे आपापल्या कार घेऊन निघाले. मॉन्टीची बाईक होती आणि तो जवळच राहत असल्याने बाईकवर बसला. करिश्माही त्याच्या मागे बसली. सर्वांना बाय बोलून ते गेले. मयंकने आता इथे प्रिशासाठी दरवाजा उघडला, तशी प्रिशा लाजतच कारमध्ये बसली. मयंकही बसला आणि तेही निघाले. चल बाय दिशा, कविताने दिशाला मिठी मारत म्हणाली. बाय, नीट घरी जा आणि पोहोचल्यावर फोन कर, दिशा म्हणाली. बाय दीदी, कविताने प्रिशाला बाय केलं आणि म्हणाली. तशी प्रिशाने हसून तिला बाय केलं. तर ही प्रिशा वेगळी आहे आणि ती दुसरी प्रिशा वेगळी आहे. ही प्रिशा दिशाची बहीण आहे. आकाशने कवितासाठी दरवाजा उघडला. ती एक क्षण थबकली, पण काही न बोलता मान झटकून कारमध्ये बसली. आकाशने मितेशला बाय केलं आणि तो जाणार तोच मितेशने त्याला थांबवलं. काय झालं? आकाशने विचारलं. मितेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला बाजूला नेलं. हे बघ आकाश, मला माहीत आहे तुझ्या मनात कवितासाठी काय आहे आणि सर्वांना दिसतंय ते. दिशा म्हणत होती मागे की कविताच्या मनात तुझ्यासाठी फिलिंग्स आहेत, पण ती इग्नोर करते. बघ ब्रो, जर ती मनात असेल तर सांगून टाक, नाहीतर हातातून जाईल आणि तुला त्रासात बघणं मला झेपणार नाही. वेळ आहे तर बोल, नाहीतर वेळ गेल्यावर काही करता येणार नाही. मितेश इतकंच म्हणाला आणि त्याच्या पाठीवर हात मारून त्याला पाठिंबा दिला. थँक्यू यार मितेश, मी वेळ बघून बोलायचा प्रयत्न करेन. मला पण ती आवडते, पण बोलायची हिंमत नाही होत, आकाश म्हणाला. तू एकदा बोलून तर बघ, मितेश म्हणाला. मी प्रयत्न करेन, आकाश म्हणाला आणि त्याला मिठी मारून कारमध्ये बसला. त्याने कार चालू करताना कवितावर एक नजर टाकली आणि कार सुरू केली. कविता त्याची ती नजर पाहून अडखळली आणि सरळ बाहेर बघू लागली. आकाशला मनातलं सांगायचं होतं तिला पण हिंमत होत नव्हती. बाहेर पाऊस पडत होता. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि ती आता थंडीत गारठली होती. आकाशने पाहिलं आणि कार थांबवली. तसं कविताने त्याच्याकडे पाहिलं. त्याने आपलं जॅकेट काढून तिला दिलं. ती बोलते की नाही नको. कविता म्हणाली तसं त्याने जॅकेट सरळ तिच्या हातात दिलं. ती फक्त पाहतच राहिली. थंडी खूप जाणवत होती म्हणून तिने ते जॅकेट घातलं. आकाशने कार चालू केली आणि त्याचनंतर आता इकडे दिशा, प्लीज यार ये ना, मितेश हळूच दिशाला म्हणत असतो.
तिला बंगल्याच्या बाहेर घेऊन जात होता, पण दिशा घाबरत होती. शेवटी कसेबसे त्याने तिला बाहेर आणलं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. पूर्ण शांतता होती. मितेश, काय फालतूगिरी आहे? रात्रीच का आणलं आहेस मला बाहेर? दिशाने विचारलं. का म्हणजे? किती दिवस झाले आपण अभ्यासच करतोय. मितेशने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि हळूच तिच्या मानेत हात घालून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी ती पूर्ण ब्लँक झाली आणि तिने पण त्याला साथ दिली. पण नुकत्याच ऑफिसमधून आलेल्या विहानने लांबून पाहिलं आणि फोन काढून लगेच कॉल केला. तसा मितेशचा फोन वाजला. मितेश वैतागून बाजूला झाला. फोन काढून पाहिलं आणि त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने फोन उचलला. हॅलो मितेश, आतमध्ये चल. दोघंही. इतक्या रात्री ही रोमॅन्स करायची जागा नाही, तो अतिशय थंड आवाजात म्हणाला. आणि इथे मितेश थंड हवेतही घामाघूम झाला आणि पळतच दिशाला घेऊन आत आला. मितेश, अरे काय झालंय? असं पळत का आलास? सांग तरी, दिशाने विचारलं. अगं दादाने आपल्याला बघितलं, मितेश घाम पुसत म्हणाला. आणि त्यानंतर काय? दिशाने डोळे मोठे करून विचारलं. तितक्यात आत विहान आला आणि दोन्ही हात खिशात घालून त्यांच्याकडे बघत होता. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज और फॉरगेट इच अदर अँड स्टॉप मेकिंग दिस रोमॅन्स आउटसाईड. मी आधीच सांगितलं आहे, अभ्यासावर लक्ष द्या, नाहीतर एकमेकांना विसरा आणि हे रोमॅन्स वगैरे बाहेर करणं बंद करायचं, विहान रागातच म्हणाला आणि वर गेला. तो गेला तसं दिशाने पटापट मितेशला चापट मारायला सुरुवात केली. तसा मितेश हसतच पळू लागला. रात्री बसल्या बसल्या प्रिशा झोपी गेली होती. विहान लेट आल्यामुळे तो कधी आला तेच तिला समजलं नाही. सकाळचे 5 वाजले होते. तिने डोळे किलबिले करून उघडले आणि अचानक तिला आठवलं की आपण लवकर झोपलो. तिने बाजूला पाहिलं तर त्याचा भारदस्त हात तिच्या पोटावर होता. ती प्रेमाने त्याच्याकडे बघत होती. त्याच्या अंगावर टी-शर्ट नव्हतं आणि फक्त ब्लँकेट अंगावर होतं, त्यामुळे तो जबरदस्त दिसत होता. सकाळी सकाळी त्याची ती छोटी छोटी केस कपाळावर आली होती. ती हळूच पुढे आली आणि त्याच्या गालावर ओठ टेकवले. तो मोह तिला आवरलाच नाही. तिने त्याच्या केसातून हात फिरवला आणि हळूच उठू लागली. तोच त्याने मागून हात पकडला आणि जोरात तिला स्वतःकडे खेचलं. तशी ती त्याच्यावर पडली. तिने लगेच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे बारीक करून विचारलं, म्हणजे तुम्ही जागे होता? हाऊ कॅन आय लिव्ह सच अ ग्रेट रोमॅन्स? तो मिश्किलपणे तिच्या केसांना मागे करत म्हणाला. तशी ती लाजली. तिनं त्याच्या छातीवर जोर दिला आणि बाजूला व्हायचा प्रयत्न केला, पण त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला बेडवर पाडलं आणि आता तिच्यावर आला. गालात हसत तिच्या ओठांना काबीज केलं आणि हळूच खालचा ब्लँकेट वर ओढून तिच्यावर तुटून पडला. त्याच्या त्या स्पर्शाने ती मोहरून गेली. त्याच्या आवेगाने तिच्या तोंडून मोहक सुस्कारे पडत होते. खूप वेळाने तो बाजूला झाला. तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो डोळे बंद करून श्वास घेऊ लागला. ती पण त्याच्या उघड्या छातीवर ओठ टेकून डोकं ठेवून त्याला बिलगली. आय लव्ह यू बेबी, तो हळूच म्हणाला. लव्ह यू टू, ती पण म्हणाली. दिशा आणि मितेश कॉलेजला आले होते. लेक्चर अटेंड करून थोडा वेळ लायब्ररीत अभ्यास करून ते घरी निघाले. पण तिला हे माहीत नव्हतं की कुणीतरी तिच्या मागावर आहे. मितेश आणि दिशा दोघांनाही कल्पना नव्हती, पण मागावर असणाऱ्या बॉडीगार्ड्सना समजलं, म्हणून त्यातल्या मेन माणसाने मितेशला फोन केला आणि थांबायला सांगितलं. तसं मितेशने कार साईडला केली तशी मागची कार पण थांबली. बॉडीगार्ड्स उतरले आणि त्या कारकडे गेले आणि मानवशी बोलले, पण ते बोलणं होतं की धमकी हे काही लांबून बघणाऱ्या मितेशला कळत नव्हतं.
मानव कार घेऊन गेला आणि मितेश दुसऱ्या रस्त्याने घरी गेला. इकडे प्लॅन फ्लॉप झाला म्हणून मानवची प्रचंड चिडचिड होत होती. तो घरी आला आणि कपाटातून एक बॉटल काढली आणि ती ओठांना लावली. कोण होतं ते आणि इतके गाड्स? दिशा त्या मुलासोबत का असते? मी त्यांच्या मागावर आहे हे त्यांना समजलं. म्हणजे इतकं सोपं नाही आहे यांचा पाठलाग करणं. काहीतरी मोठा विचार करावा लागेल, मानव मनातच म्हणाला. पण मिस्टर डिसूजा, दुसरे कोणी नाही जाऊ शकत का त्या ब्रांचला? विहान फोनवर बोलत होता आणि त्यानंतर, नो सर, यू हॅव टू गो टू लंडन फॉर ॲट लिस्ट 5 years अँड यू हॅव टू गो. नाही सर, तुम्हाला 5 वर्ष तरी लंडनला जावंच लागेल आणि तुम्हालाच जावं लागेल, मिस्टर डिसूजा म्हणाले. आणि त्यानंतर, ओके, व्हेन डू यू वॉन्ट टू लिव्ह? ठीक आहे, कधी निघायचे? टुमारो नाईट. तो बोलतो. ओके, विहान म्हणाला आणि फोन ठेवला. विहान बाल्कनीतून आत आला आणि प्रिशाला आवाज दिला. ती बाथरूममधून बाहेर आली आणि त्यानंतर, हा बोला, प्रिशा म्हणाली. लिसन, आपल्याला 5 वर्ष तरी आता लंडनला निघावं लागेल. तिकडच्या ब्रांचमध्ये एक इश्यू झालाय, सो मलाच हँडल करावा लागेल, विहान म्हणाला. पण अचानक असं कसं निघायचं? आणि मॉम, डॅडी, आजोबा, मितेश, दिशा, प्रिशाने विचारलं. आणि त्यानंतर, मॉम, डॅडी, आजोबांना आपण घेऊन जातोय. मितेश, दिशा इथेच राहतील. 1 वर्षानंतर तेही तिकडे येतील, कारण आता कॉलेजचं लास्ट इयर आहे, तर इथेच होऊ दे, विहान म्हणाला. ठीक आहे, मी मॉम डॅडींना सांगून येते, प्रिशा म्हणाली. आणि त्यानंतर, चल, मी पण येतो, विहान म्हणाला आणि दोघंही खाली निघाले. विहानने फोन करून मितेश आणि दिशाला सांगितलं तसं ते लवकर घरी निघाले. विहानने मॉम डॅडींना सांगितलं आणि इथलं सगळं साने आणि माने पाहतील हे सांगितलं. डॅडी निर्धास्त झाले आणि जायला हो म्हणाले. प्रिशाने विहान आणि तिची पॅकिंग केली. दिशा, मितेशही आले होते. दिशाने सर्वांसाठी जेवण बनवायला घेतलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळे फ्लाईटने निघाले. मितेश आणि दिशा त्यांना बाय करून निघाले, पण जाताना विहानने मितेश आणि दिशासाठी सिक्युरिटी वाढवली होती. त्यामुळे आता मानवला दिशाला दिसणं शक्य नव्हतं आणि त्यांची काळजीसुद्धा नव्हती. विहान आणि प्रिशा लंडनला पोहोचले होते आणि आता ते त्यांच्या लंडनच्या बंगल्यावर राहणार होते. हा बंगला विहानच्या मेहनतीचा होता. विहान तिकडे लंडनची ब्रांच सांभाळत होता, तर मितेश कधीमधी ऑफिसला जात होता आणि कॉलेजही चालू होतं. मानव त्यानंतर दिशाला कधीच दिसला नाही, त्यामुळे घर आणि कॉलेज व्यवस्थित दिशा पाहत होती. मानवला प्रिशा भेटत नव्हती, त्यामुळे त्याची निराशा झाली होती. लंडनला आल्यावर काही दिवसात प्रिशाला त्रास होऊ लागला, म्हणून विहानने डॉक्टरला बोलावलं. डॉक्टर आले आणि त्यांनी तिला तपासलं. मिस्टर विहान, कॉंग्रॅच्युलेशन्स, शी इज प्रेग्नंट, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. ही गुड न्यूज ऐकून सगळे खूप खुश झाले होते. आणि त्यानंतर प्रिशा इतकी आनंदी झाली होती की आपण आई होणार हा आनंद तिला स्वप्नासारखा वाटत होता. विहानने ही बातमी ऐकून तिला घट्ट मिठी मारली. थँक्यू बेबी, इतका आनंद दिल्याबद्दल, विहान तिच्या कपाळावरती ओठ टेकवत म्हणाला. तशी प्रिशा हळूच हसली. आणि त्यानंतर सगळे प्रिशाचं खूप लाड करत होते. भारतात मितेश आणि दिशालाही ही बातमी समजल्यावर खूप आनंद झाला. दिशा तर अक्षरशः इमोशनल झाली. ती पहिल्यांदाच मावशी होणार होती. मितेशही काही वेगळा नव्हता. काका होण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने दिशाला घट्ट मिठी मारली. दिशा, मी काका होणार,
मितेश उत्साहाने म्हणाला. आणि मी मावशी, दिशा आनंदाने म्हणाली. काकी पण, मितेश हसत म्हणाला. तशी ती लाजली. मितेशने माणसांना सांगून संपूर्ण ऑफिसमध्ये मिठाई वाटली. पण कोणालाच माहीत नव्हतं की त्यांचा बॉस आता डॅडी होणार आहे. मुली अजूनही विहानवर लाईन मारतच होत्या. 5 वर्षांनंतर. बेबी लेट्स गो. आता विहान प्रिशाला बाहेर आवाज देत होता. आली आली. विहान, तुम्हालाही ना जराही संयम नाही, प्रिशा तक्रारीच्या सुरात म्हणाली आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. तोच विहान मागून आला आणि तिच्या मानेत तोंड खुपसून नाक चोळत तशी ती शहारली. विहान, ती अडखळत म्हणाली. तसंच तो तिला खेचून स्वतःकडे ओढतो. बेबी, आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि तू अजूनही तितकीच लाजतेस जशी फर्स्ट नाईटला लाजली होतीस. तो तिच्या मानेवर ओठ टेकून कमरेत हात घालून तिला जवळ घेतो. विहान, क्रिशा येईल. प्रिशा त्याला थोडं दूर करत म्हणाली. डोंट वरी, शी इज प्लेइंग विथ ग्रँडमा, ग्रँडपा अँड हर फ्रेंड्स. विहान पुन्हा तिला ओढून म्हणाला. आणि त्यानंतर, तुमचं काहीतरीच चालू असतं. लेट होते. आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि उद्या पुन्हा आपल्याला इंडियासाठी निघायचं आहे. विसरलात का? प्रिशा त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली. नो नो मिसेस दीक्षित, मी काही विसरलो नाही, पण बायकोसोबत थोडा रोमॅन्स चालतो. विहान हळूच तिचे केस कानामागे करत म्हणाला आणि पुढे झुकला. प्रिशाने त्याच्या ओठांवर हात ठेवला. मिस्टर दीक्षित, माझी लिपस्टिक खराब होईल, ती हळूच म्हणाली. पण विहानने ऐकलंच नाही. तिचा हात बाजूला करत तिच्या ओठांवर ओठ टेकवलेच. मॅडम, ग्रँडपा, ग्रँडपा, कुकी कुठे गेलाय? मला त्याला काहीतरी सांगायचं होतं, क्रिशा म्हणते. तिच्या बोबड्या भाषेत बोलत होती. बाबू, कुकी ऑफिसला गेलाय. उद्या आपल्याला जायचं आहे ना, म्हणून आज त्यांचं खूप काम आहे, डॅडी म्हणाले. आणि माऊ कुठे आहे? क्रिशा पुन्हा विचारते. माऊ तिच्या बुटीकमध्ये गेली. शी बाबा, मला त्याला काहीतरी सांगायचं होतं आणि मला एक तरी हवं आहे, इतकंच ना. मग कुकी येताना तुला तुझा टेडी घेऊन येईल, मॉम म्हणाल्या. इतक्यात वरून विहान आणि प्रिशा आले. दादा, दादा. क्रिशा विहानकडे धावत आली. प्रिन्सेस, हळू पडशील तू. खरं तर तिला डॅडा म्हणायचं असतं, तर ती तिथे दादा दादा म्हणते. विहान तिला उचलून घेत गालावर पप्पी घेत म्हणाला. मी कशी पळेल? मला पळायला येतं, अगदी बोबड्या सुरात ती म्हणते. अच्छा, मग काल का पडलीस? प्रिशा हसून म्हणाली. मम्मा, मी नुसती पळली, चुकून पळली, क्रिशा गाल फुगवत म्हणाली. ओ अच्छा. प्रिशा हसली. बच्चा, आता डॅडा आणि मम्मा ऑफिसला चाललेत, सो मस्ती नाही करायची आणि ग्रँडपा ग्रँडमाला त्रास नाही द्यायचा, प्रिशा म्हणाली. ओके मम्मा, क्रिशा मान हलवून म्हणाली. डॅडी, आजोबा कुठे आहेत? प्रिशाने विचारलं. अगं, ते नाश्ता करून झोपलेत, विहान म्हणाला. तसं विहान आणि प्रिशा ठीक आहे म्हणत ऑफिसला गेले. तर आता इकडे मितेश, दादा, आपल्याला मिळालेल्या नवीन टेंडरविषयी मी कॉन्ट्रॅक्टरशी बोलतोय. ते नीट काम करतायत आणि लागणारा सगळा माल तिथे पोहोचला आहे. मॅनेजरशीही बोलणं झालंय. वर्कर्स अजून वाढले आहेत, त्यामुळे पेमेंट वाढेल. मितेश विहानच्या केबिनमध्ये बसला होता आणि सगळ्या डिटेल्स त्याला देत होता. 5 वर्षांपूर्वी मितेश आणि दिशा यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करून लगेच लंडनला प्रयाण केलं होतं. दिशाला फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून तिने तिथे कोर्स करून एक बुटीक ओपन केलं होतं.
मितेश स्वतःच्या कंपनीत विहानच्या हाताखाली सगळं शिकत होता. आता मितेशही तिथल्या मोठ्या पोस्टवर होता, त्यामुळे विहानला आता त्याच्या कामाचं टेन्शन नव्हतं. प्रिशा ही 5 वर्षात खूप पुढे गेली होती. ती जरी विहानची बायको असली तरी तिने पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवलं होतं. अजूनही कोणालाच माहीत नव्हतं की विहानचं लग्न झाले आणि त्याला एक मुलगी आहे. प्रिशाने तिचं स्वप्न पूर्ण केली होती. ती आता या कंपनीमध्ये एक व्हाईस प्रेसिडेंट होती आणि ही पोस्ट तिनं स्वतःच्या मेहनतीने मिळवली होती. 5 वर्षानंतर जेव्हा प्रिशा प्रेग्नंट होती तेव्हा तिनं एका गोंडस परीला जन्म दिला. पण तेव्हा डॉक्टरांनी 2 ऑप्शन विहानसमोर ठेवले होते, एक तर बाळ नाहीतर प्रिशा. प्रिशाची इच्छा होती तिचं बाळ या जगात यावं, पण विहानचा विचार पक्का होता, प्रिशाला वाचवायचं. देवाच्या कृपेने बाळ आणि प्रिशा दोघंही ठीक होते. लहानपणापासून त्यानं प्रिशाला कशाचंच कमी पडू दिलं नव्हतं. ती ज्या वस्तूवर बोट ठेवेल ती वस्तू तिची असायची. पण प्रिशा अशा गोष्टींसाठी विहानवर रागवायची. प्रत्येक गोष्ट तिला देणं तिला पटायचं नाही. पण विहान ऐकल तर ना. एकुलती एक मुलगी म्हणून घरातले सगळेच तिचे हट्ट पूर्ण करायचे. आज 5 वर्षानंतर लंडनच्या ब्रांचमधलं सगळं सेटल करून विहान इंडियाला परत येत होता आपल्या कुटुंबियासोबत. त्यामुळे सगळेच खुश होते. दिशाने तिची आणि मितेशची पॅकिंग केली होती. आता घरात सर्वांना समजलं होतं मितेश आणि दिशाच्या रिलेशनबद्दल. स्वतः विहानने सर्वांना सांगितलं होतं. पण दोघंही समजूतदार होते म्हणून घरच्यांनीही होकार दिला होता. मात्र दोघांनाही इतकं लवकर लग्न करायचं नव्हतं म्हणून सगळे शांत होते. प्रिशानेही विहानची, तिची आणि क्रिशाची पॅकिंग केली. मॉम डॅडींचीही पॅकिंग करून आजोबांची पॅकिंग केली. फ्लाईट संध्याकाळची होती म्हणून सगळे घरातून निघाले. एअरपोर्टवर पोहोचून चेकिंग वगैरे झाल्यावर सगळे आपापल्या सीटवर बसले. फ्लाईट टेक ऑफ झाली तशी प्रिशाच्या मनात धडधड वाढली. त्या भारतात ती परत चालली होती जिथे सगळं विसरून विहानसोबत सुखाने संसार करत होती. ती तिचा भूतकाळ आता विसरली होती, पण तिला माहीत नव्हतं भूतकाळ तिची आतुरतेने वाट पाहत होता. तिनं एक दीर्घ श्वास घेतला आणि क्रिशाला खिडकीतून बाहेरचं दाखवू लागली. त्यांची फ्लाईट लँड झाली तशी विहानचे सगळे बॉडीगार्ड्स त्याला आणि कुटुंबाला व्यवस्थित कव्हर करून कारपर्यंत घेऊन आले. राकेशने क्रिशाला उचलून तिच्या गालावर ओठ टेकवले आणि तिला कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने कारमध्ये बसवलं. सगळे कारमध्ये बसले. भारतातील टॉपमोस्ट बिझनेसमॅन परत आला म्हणून मीडियाची तर एअरपोर्ट बाहेर गर्दी झाली होती. पण त्यातून तो बाहेर आला आणि कार थेट बंगल्याकडे निघाली. बंगल्यावर पोहोचतात जॅक आणि राकेशने स्वागत केलं आणि सगळे घरात आले. 5 वर्षानंतर सगळे घरी आले होते म्हणून खूप आनंदात होते. क्रिशा आज पहिल्यांदाच या घरात आली होती म्हणून मॉमने रामू काकांना सांगून तयारी करायला लावली. रामू काका कुंकवाचं ताट घेऊन आले. प्रिशाने क्रिशाचे छोटे छोटे पाय त्या पाण्यात ठेवले आणि सफेद कपड्यावर उमटवले. घरातली लक्ष्मी 5 वर्षांनी घरात आली म्हणून प्रिशाचेही पायांचे ठसे घरात उमटले. सगळे प्रवासाने थकलेले होते म्हणून आपापल्या रूममध्ये गेले आणि फ्रेश झाले. तोपर्यंत रामू काकांनी सर्वांसाठी नाश्ता तयार केला. सगळे फ्रेश होऊन खाली आले आणि नाश्ता करून पुन्हा आपल्या रूममध्ये गेले. क्रिशा तर कधीच झोपी गेली होती. विहानने तिला बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या बाजूला झोपला. प्रिशा मात्र बॅग अनपॅक करत कपाट लावत बसली आणि मग तीही क्रिशाच्या शेजारी झोपली. विहानने राकेशला सांगून क्रिशाचं ॲडमिशन इंटरनॅशनल स्कूलमध्ये करायला सांगितलं.
तसं राकेशने मोठ्या स्कूलमध्ये ॲडमिशन केलं. आज सकाळी क्रिशा उठून शाळेतही गेली होती. विहानने तिच्यासाठी आया ठेवली होती, जी तिचं सर्व काही बघेल. शाळा, जेवण, खेळ वगैरे. प्रिशानेही ऑफिस जॉईन केलं, पण ती 5 वर्षांपूर्वीची आणि आत्ताची बघून सगळे तिला विचित्रपणे पाहत होते. कोणालाच माहीत नव्हतं की ती आता व्हाईस प्रेसिडेंट आहे. फक्त साने आणि मानेला समजलं होतं. ती आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होती. तेवढ्यात एक मेल आला. तो मेल विहानच्या सेक्रेटरीने पाठवला होता. प्रिशाने मेल चेक केला आणि विहानच्या केबिनमध्ये जाऊन नॉक केलं. आतून त्याचा आवाज आला आणि ती आत गेली. विहान, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, प्रिशा म्हणाली. विहान, जो लॅपटॉपमध्ये काम करत होता, त्याने वर पाहिलं आणि तिला बसायला इशारा केला. बोल, विहान म्हणाला. आपले क्लायंट मिस्टर सक्सेना यांनी एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि तिथे आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. ती पार्टी एक प्रकारे तुमच्यासाठीच आहे. इंडियातील खूप कंपन्यांचे लोक येणार आहेत आणि आपल्याला जावं लागेल, प्रिशा म्हणाली. विहानने थोडा विचार केला आणि होकार दिला. आपण जातो, तो म्हणाला. पार्टी आज संध्याकाळी आहे, प्रिशा म्हणाली. ओके, लवकर निघूयात. घरी मितेश आणि दिशाला तसं सांग, विहान म्हणाला. ती हो म्हणाली आणि निघून गेली. विहान, प्रिशा, दिशा आणि मितेश लवकर घरी आले आणि तयार होत होते. विहानने निळा ब्लेझर आणि पॅन्ट घातली, केस जेलने सेट केले, डोळ्यांवर गॉगल घातले आणि परफ्यूम मारला. प्रिशानेही तयार झाली होती. तिने पारंपरिक साडी घातली, केस वर बांधले, गळ्यात चोकर घातला, मोठं मंगळसूत्र आणि भांगात कुंकू भरलं. साडीवर मॅचिंग बांगड्या घातल्या, ओठांवर लाल लिपस्टिक लावली आणि हलकासा मेकअप केला आणि ती बाहेर आली. विहान तिला बघून वेडा व्हायचा राहिला होता फक्त. इतकी सुंदर दिसत होती ती. 5 वर्षात तिच्यात खूप बदल झाला होता. विहान तिच्या जवळ आला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. विहान, तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. उफ, तू इतकी हॉट दिसतेस की पार्टी कॅन्सल करावीशी वाटते, तो तिच्या मानेवर ओठ टेकून म्हणाला. विहान चावटपणा बंद झाला. ती त्याला बाजूला करत म्हणाली. तसं त्याने तिला खेचून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी ती त्याच्या छातीवर मारू लागली. एक दीर्घ किस घेतल्यावर तो बाजूला झाला आणि तिला डोळा मारून खाली पळाला. तसं ती पुन्हा आरशासमोर आली, लिपस्टिक लावली आणि साडी नीट करत खाली आली. क्रिशा मॉम डॅडी सोबत होती, त्यामुळे ते चौघंही त्यांना भेटून निघाले. मितेश पण त्याच्या भावासारखा जबरदस्त हँडसम दिसत होता. केस वाढवलेले, सेट केलेली दाढी, खूपच हॉट दिसत होता तो. आज त्याला पाहून दिशा घायल झाली होती आणि दिशाला पाहून तो पागल व्हायचा राहिला होता. खरंच दिशा खूप सुंदर दिसत होती. तिचा तो गोरापान रंग, सिल्की केस, सडपातळ बांधा, ती खूपच सुंदर वाटत होती. ते सगळे पार्टीला आले. मितेश दिशासोबत होता, तर प्रिशा ही दिशासोबतच होती. थोड्याच वेळात मितेशला त्याचे काही क्लायंट्स भेटले, म्हणून तो त्याच्या गप्पांमध्ये व्यस्त झाला. विहानही मिस्टर सक्सेनासोबत बोलत होता, पण विहानला बघून तिथल्या अनेक मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या. काही तर आजच पहिल्यांदा त्याला पाहत होत्या. काही कंपन्यांचे लोक आज विहान दीक्षित 5 वर्षांनी दिसणार म्हणून त्याला भेटायला आले होते. तिथे असणारा प्रत्येकजण विहान दीक्षितला भेटण्यासाठी आतुर झाला होता, कारण त्याचं व्यक्तिमत्वच तितकं प्रभावी होतं. विहान सर्वांसोबत बोलत होता, पण त्याची नजर प्रिशावर होती, जी सध्या तिच्या जुन्या मैत्रिणी नितिशा आणि इतर काही जणी सोबत हसत बोलत होती. दिशाही सोबत होती. काही वेळाने पार्टीत अजून एक ग्रुप आला आणि सगळे विहान दीक्षितला शोधत होते. पहिल्यांदाच
त्यांना त्याला भेटण्याची संधी मिळाली होती म्हणून सगळे आले होते. त्यात शर्वरी, श्यामल, शिवांश, गौरव, आदर्श, आदेश होते आणि सध्या ते एका ठिकाणी उभं राहून गप्पा मारत होते. हे गाईज, मी आलेच, श्यामल म्हणाली आणि ड्रिंकचा ग्लास घ्यायला गेली. इकडे प्रिशा नितीशला मिठी मारून मी आलेच म्हणून थोडी पुढे आली आणि समोर कोणाला तरी धडकली. आऊ, प्रिशा डोकं चोळत म्हणाली आणि वर पाहिलं तर समोर श्यामल होती. श्यामलला पाहून पुन्हा तिला तिचा पूर्ण भूतकाळ आठवला. पण श्यामल प्रिशाकडे टक लावून पाहत होती आणि त्यानंतर प्रिशा तू, श्यामल शॉक होऊन म्हणाली आणि तिला लगेच मिठी मारली. तशी प्रिशा काही वेळ शांत झाली पण तिला तिचा पूर्ण भूतकाळ आठवत होता. श्यामलने सरळ तिचा हात पकडून तिला खेचून तिच्या ग्रुपकडे नेलं. प्रिशा फक्त बघत राहिली कारण ती पूर्ण गोंधळून गेली होती. ही ती मुलं होती ज्यांना तिने आपलं मानलं होतं आणि जे तिच्यावर हसले होते. हे गाईज, श्यामल म्हणाली. तसं सगळेच मागे वळले आणि समोर प्रिशाला बघून ऐकून एक जण शॉक झाला होता. सगळे तिच्याकडे अवाक होऊन बघत होते आणि मुख्य म्हणजे शर्वरी. काही वर्षांपूर्वी जिला मारण्याचा प्रयत्न केला होता ती आपल्या डोळ्यासमोर होती यावर शर्वरीचा विश्वासच बसत नव्हता. आणि त्याचनंतर पण आता प्रिशा मात्र नॉर्मल झाली होती. शर्वरीने तिला वरून खाली नीट पाहिलं. खूप सुंदर दिसत होती ती. आधी जाड होती, आता सडपातळ झाली होती. परफेक्ट फिगर, गोरापान रंग, केसवर बांधलेले. ती एखाद्या मोठ्या घरातील वाटत होती. पण नाही, ही फक्त अशीच तयार होऊन आली असं शर्वरीने मनात ठरवलं. आणि त्यानंतर प्रिशा कशी आहेस, शर्वरीने विचारलं आणि तिला मिठी मारली. मी छान, तू कशी आहेस, प्रिशाने विचारलं. मी पण उत्तम, तुला पाहिलं तर अजूनच छान वाटतंय, शर्वरी क्रूरपणे म्हणाली. हाय प्रिशा. बाकी मुलांनीही तिला साईड मिठी मारली. प्रिशा सगळ्यांशी छान पद्धतीने बोलली. आणि त्यानंतर हे प्रिशा, तू अजून एका व्यक्तीला नाही भेटलीस, श्यामल म्हणाली. कोण ग, प्रिशाने विचारलं. थांब, भेटच करून देते, श्यामल म्हणाली आणि तिने समोर एका क्लायंटशी बोलत असणाऱ्या त्याला आवाज दिला. तसा तो मागे वळला आणि श्यामल सोबत आला. प्रिशा मात्र अजूनही सर्वांशी बोलत होती. आणि त्यानंतर प्रिशाला कल्पनाही नव्हती की श्यामल तिला कोणाची भेट करून देणार होती. श्यामल त्याला घेऊन आली तसा तो हसतच त्याच्या ग्रुपमध्ये आला. पण ती पाठमोहरी असल्यामुळे त्याला समजलं नाही. प्रिशा, हा बघ मानव, श्यामल म्हणाली. तसा पाठमोऱ्या प्रिशाचा घसा कोरडा पडला. आता आपण काय ऐकलं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. डोळे मोठे झाले आणि हात थरथरू लागले. त्यानंतर पण मानव ज्याने प्रिशा असं ऐकलं त्याच्या हातातून ड्रिंकचा ग्लास खाली पडला आणि तो हळूहळू तिच्या समोर उभा राहिला. 10 वर्षांनी दोघंही समोरासमोर होते पण सगळं काही बदलून गेलं होतं. तो तिला डोळे भरून पाहत होता. डोळे पाणावले होते. तिचेही डोळे अश्रूंनी भरले होते. हाच तो ज्याच्यावर प्रेम केलं आणि ज्याने सगळ्यांसमोर माझी लाज काढली. हाच तो ज्यामुळे रात्र रात्र रडत झोपले नाही मी. हे सर्व तिला एका क्षणात आठवलं. तिची पहिली प्रिशा डोळ्यांसमोरून गेली. डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळले. त्याचीही काही वेगळी अवस्था नव्हती. 10 वर्ष जिच्यासाठी तडपडला ती आज समोर उभी होती पण खूप वेगळी भासत होती. पण का? त्याने तिच्याकडे पाहून स्मित दिलं. कशी आहेस, त्याने विचारलं. आवाज दाटलेला होता. आणि त्यानंतर मी छान, तू, प्रिशाने विचारलं. कसा असणार, ज्या अवस्थेत तू मला सोडलंस तेव्हापासून तुलाच शोधत होतो. तुझी माफी मागायची होती, मानव प्रिशाला म्हणाला. तशी ती कसंनुसं हसली.
पण त्याला जाणवलं की तिने आपल्याला इग्नोर केले. बाकी सगळे त्यांना बघत होते. शर्वरी आता पुढे काय होणार या नजरेने बघत होती. तेवढ्यात तिचं लक्ष प्रिशाच्या गळ्याकडे गेलं, जे तिने आणि कोणालाही लक्षात आलं नव्हतं. लगेच तिने तिला पूर्ण निहाळलं आणि तिच्या मनात लाडू फुटायला लागली. प्रिशा, तुझं लग्न झालंय? शर्वरी थेटच विचारलं. प्रिशाने तिच्याकडे पाहिलं आणि हसतच हो मध्ये मान हलवली. हे ऐकून मानवच्या पायाखालची जमीनच सरकली. जिच्यासाठी 10 वर्ष वाट पाहिली तिचं लग्न झालंय आणि आपल्याला माहीतही नाही. पण अचानक त्याला 5 वर्षांपूर्वी दिशाने सांगितलेलं आठवलं. ती तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली, इतकी की कधीच तुला मिळणार नाही हे शब्द कानात तलवारीसारखे घुमू लागले. त्याने प्रिशाला वरपासून खालपर्यंत पाहिलं. बारीक झालेली गोरीपान, केस वर बांधलेले, भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र हे पाहून तो बधीर झाला. तेवढ्यात श्यामलने विचारलं, कधी लग्न झालं तुझं? त्यावेळी आता इथे 5 वर्षांपूर्वीच, प्रिशा म्हणाली. इकडे मानवच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आपण किती मोठी चूक केली हे आता त्या कळतंय. त्याच्या मनात आलं. पण तुम्ही सगळे इथे काय करताय? प्रिशाने विचारलं. आणि त्यानंतर, अगं, जगातला टॉप मोस्ट बिझनेसमन विहान दीक्षित इथे आलाय. आम्ही त्याला भेटणार आहोत, शर्वरी म्हणाली. आणि त्यानंतर, ओ अच्छा, प्रिशा म्हणाली. अगं, तुला काय सांगतेस? तुला माहीतही नसेल तो कोण आहे, आदर्श म्हणाला. ओ राईट यार, विसरले मी, शर्वरी म्हणाली. तो आम्हाला ओळखतो म्हणून आम्ही त्याला भेटणार आहोत, शर्वरी म्हणाली, ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. आणि त्यानंतर प्रिशा फक्त स्मित करत होती. बाय द वे, कोण आहे तुझा नवरा? आदेशने विचारलं. तर त्यावेळी प्रिशा काही बोलणार तोच गौरव म्हणाला, अरे हा काय प्रश्न विचारतोस? ऑफकोर्स कोणीतरी तिला सूट होईल असा असेल, साधा माणूस. टोमणाच होता तो. हो की नाही प्रिशा? गौरवने विचारलं. प्रिशाने फक्त मान हलवली. तो इथे आलाय ना, भेटल त्याला, आम्हालाही बघायचं आहे, शर्वरी म्हणाली. आणि त्यानंतर, मी भेटवलं असतं पण ते सध्या कोणाशी तरी बोलतायत, प्रिशा म्हणाली. माफ करा, मला उशीर होते, भेटते नंतर, असं म्हणून प्रिशा निघू लागली. तेवढ्यात मानवने हाक मारली. ती थांबली. माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं, पण तेव्हा मला काय सुचलं नव्हतं. मी सगळं बोलून टाकलं, जे नको होतं ते. खूप शोधलं तुला, माफ करायला हवं होतं. परत आयुष्यात यावंसं असं वाटायचं, शर्वरी म्हणाली. खरंच किती गरीब असेल तो आणि तू त्याच्याशी लग्न केलंस. मानव पुन्हा तिचा अपमान करत म्हणाला. मला भेटायला आवडेल तुझ्या नवऱ्याला, मिस्टर मानव, प्रिशा कठोर शब्दात म्हणाली. तुझ्यावर प्रेम करून मी चूक केली, पण 5 वर्षांपूर्वी जो माझ्या आयुष्यात आला त्याने मला पुन्हा प्रेम करायला शिकवलं, पुन्हा जगायला शिकवलं. मी एक शब्दही त्याच्या विरोधात ऐकणार नाही, असं म्हणत ती निघून गेली. प्रिशा रागात चालली होती तेव्हा ती कोणाला तरी धडकली. वैतागून वर बघितलं तर समोर तिचा हँडसम नवरा विहान. त्याला पाहून तिच्या मनातील राग लगेच गेला. व्हॉट हॅपन्ड बेबी, आर यू ओके? त्याने काळजीने विचारलं. मी ठीक आहे, प्रिशा म्हणाली. कधीपासून शोधतोय तुला, कुठे होतीस? विहानने विचारलं. काही जुने मित्रमैत्रिणी भेटल्या होत्या, त्यांच्याशी बोलत होते, प्रिशा म्हणाली. ओके फाईन, लेट्स गो, विहान म्हणाला आणि तिचा हात पकडून तिला स्टेजवर घेऊन गेला. प्रिशा शांत होती. विहान स्टेजवर बोलू लागला. हे गाईज, इथे असलेले सगळे मला ओळखतात.
मी आहे विहान दीक्षित. तुम्हाला कोण ओळखत नाही सर, आदर्श म्हणाला. आणि त्यानंतर थँक्यू विहान म्हणाला. प्रिशा मात्र लांब उभी होती आणि ऐकत होती. दिशा तिच्या शेजारी होती. गाईज, आज मला एक खास व्यक्तीची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे, विहान म्हणाला. आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल इतका मोठा बिझनेसमॅन लग्न कधी करणार? सगळ्यांनी होकार दिला. मुली त्याच्या प्रेमात पडल्या होत्या. पण गाईज, आज मी तुम्हाला एक मोठी न्यूज सांगणार आहे. प्रिशा विचारात पडली. हा काय सांगणार आहे आता? बिझनेसबद्दलच काहीतरी असेल कदाचित. आणि ती आता विचारात पडली. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.